हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 5चं प्रॉब्लेम सेट नंबर 41। ठीक आहे, या आधीचे सर्व मी प्रॉब्लेम सेट घेतलेले आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे, कन्वर्ट द फॉलोइंग इनटू अ डेसिमल फ्रॅक्शन अँड ॲड देम। काय म्हटलेलं आहे, जो क्वेश्चन नंबर 1 आहे त्याचं काय करायचं आहे, आपल्याला आधी डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन करायचं आहे, नंतर त्यांना काय करायचं आहे, ॲड करायचं आहे, म्हणजेच ॲडिशन करायचे। ठीक आहे, बघा काय आन्सरमध्ये 1.5 मीटर, आधी याला काय करू आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू। काय येईल 1.5 मीटर, काय येईल 1 आणि हाफ मीटर म्हणजेच 1/2। ठीक आहे, आपण याच्या मागचा जो प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट होता त्याच्यामध्ये बघितलं याचं कन्वर्शन कसं करायचं। तर 1/2 म्हणजेच काय असते 0.5, म्हणजेच 1 + 0.50 इज इक्वल्स टू काय ते आन्सर 1.50। ठीक आहे, काय येईल पण कशामध्ये आहे, साइन कोणती युनिट दिलेलं आहे मीटर, पण इथं पण काय येईल मीटर। ठीक आहे, सेकंड बघा काय दिलेलं आहे 2.5 मीटर। ठीक आहे, बघा 2.5 मीटर, 2.5 म्हणजेच 2 आणि हाफ काय असतो 1/2। परत सेम करायचं 2 + हाफ काय असतो 0.50, म्हणजे या दोघांची ॲडिशन काय 2 + 0.50 2.50। ठीक आहे, आता आपले हे दोन्ही डेसिमल फ्रॅक्शन आले। आता याला काय करायचं, आपल्याला याची ॲडिशन करायची आहे। ठीक आहे, काय घेते फर्स्ट डेसिमल फ्रॅक्शन कोणतं आहे 1.50, सेकंड काय 2.50, दोन्ही कशामध्ये आहेत मीटरमध्ये। ठीक आहे, बघा डेसिमल पॉईंटची पण डेसिमल नंबरची पण ॲडिशन कशी करायची, सेम, फक्तच काय आहे याच्यामध्ये कंडिशन एक असते की पॉईंटच्या खाली नेहमी पॉईंट यायला पाहिजे। ठीक आहे, तर 0 + 0 0, 5 + 5 10, काय ते इथं 0 येईल कॅरी 1, 2 + 3 1 2 + 1 3 आणि 3 + 1 4 आणि पॉईंटच्या खाली पॉईंट म्हणजेच काय आले 4.00 मीटर, हे आला आपला आन्सर। बघा सेकंड नंबर काय आहे 4.75 रुपीज अँड 7.25 रुपीज। आधी काय करायचं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन करायचं आहे। ठीक आहे, फर्स्ट बघा 4.75 काय येईल 4.75 म्हणजे 3/4 मीन्स काय असते 3/4। मग काय येईल 4 + 3/4 काय असते आपलं 0.25, म्हणजे त्याचे ॲडिशन काय येईल 4.25। ठीक आहे, तर बघा नेक्स्ट काय 7.25, 7.25 म्हणजेच काय 7/4 काय असतो 1/4, म्हणजेच काय येईल हे बघा 3.25 काय असतो 7/5 0.75 असतो, म्हणजे आपली हे काय 4.75 आणि क्वार्टर काय असतो 7 + 0.25, म्हणजे त्याचा आन्सर काय येईल 7.25। ठीक आहे, त्याचे ॲडिशन करू काय येईल 4.75 सेकंड काय 7.25, याची काय करायची ॲडिशन काय येईल 5 + 5 10 0 कॅरी 1, 7 + 1 8 8 + 2 10 म्हणजे 0 परत एक कॅरी पॉईंट खाली पॉईंट 7 + 4 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे 12.00 काय येईल रुपीज। बघा थर्ड नंबर काय आहे 6.5 मीटर अँड 3.75 मीटर। ठीक आहे, डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन करू 6.5 मीटरचं काय येईल 6.5। ठीक आहे, म्हणजेच काय येईल 6 हाफ काय असतो आपला 0.50, म्हणजे याची ॲडिशन काय येईल 6.50 मीटर। ठीक आहे, आता बघा सेकंड 3.75 मीटर, 3.75 म्हणजे 3/4। ठीक आहे, म्हणजे 3 + 3/4 काय असते आपला 0.75, म्हणजे ॲडिशन काय येईल 3.75। ठीक आहे, आता याची ॲडिशन करा काय येईल 6.50 + 3.75 काय येईल 0 + 5 5 7 + 5
7 + 5 काय येईल 12, 2 कॅरी 1, पॉईंट खाली पॉईंट, 6 + 1 7, 7 + 3 10, म्हणजेच काय येईल 10.25 युनिट कोणतं दिलं आहे मीटर, म्हणजेच काय येईल एम मीटर. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे, ॲडिशन करायचे. ठीक आहे, सिम्पली ॲडिशन करायचे. बघा पॉईंटचे ॲडिशन करताना एक लक्षात ठेवायचं, मी आधी पण सांगितलेलं आहे, नेहमी काय आला पाहिजे पॉईंट खाली पॉईंट, म्हणजेच 23.4. इथं पण काय 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, म्हणजेच 87.9. ठीक आहे, याचे ॲडिशन काय येईल 9 + 4 9, 10 11 12 13, म्हणजेच 3 कॅरी 1, 7 + 3 10, 10 + 1 11, पण आता इथं पॉईंट आहे, पॉईंट खाली पॉईंट. 11 आला 1 1 कॅरी 2, 8 + 2 10, 10 + 1 11, काय येईल 11, म्हणजेच आपला आन्सर काय आला 11.111.3. ठीक आहे. सेकंड बघा 35.74 + 816.6 काय येईल 35.74. तर 3 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर कुठून सुरू होईल आपलं 6 1 8 आणि पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. ठीक आहे, जी राहिलेली जागा आहे रिकामी तिथे काय लिहू शकते मी 0 लिहू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे याचे ॲडिशन करा 4 + 0 4, 7 + 6 काय ते 13, 3 कॅरी 1, पॉईंट खाली पॉईंट, 6 + 6 12, 2 कॅरी 1, 3 + 1 4, 4 + 1 5 आणि हा 8 ॲज इट इज. हे झालं आपलं ॲन्सर. बघा थर्ड नंबर काय 6.95 नंतर काय इथे एकच डिजिट नंतर पॉईंट होता, आता इथं 2 डिजिट नंतर आहे, म्हणजेच काय 4 आणि 7 इकडे पॉईंट खाली पॉईंट 88. याची काय करायची आपल्याला ॲडिशन. ठीक आहे, बघा 8 + 5 काय येते 8 9 10 11 12 13, 3 कॅरी 1, 9 + 1 10, 10 + 8 18 कॅरी 1, पॉईंट खाली पॉईंट, 6 + 1 7, 7 + 4 7, 8 9 10 11 1 कॅरी 1, 7 + 1 8. ठीक आहे, समजत आहे. आपली सिंपल जशी आपण ॲडिशन करत आलेलं आहे तशीच ॲडिशन करायची, फक्त पॉईंटचं लक्ष ठेवायचं. बघा 41.03, तर इथं एकच डिजिट नंतर पॉईंट आहे, पॉईंट खाली पॉईंट 998. ठीक आहे, याची करायची आपल्याला ॲडिशन. काय येईल 8 + 3 8 9 10 11 1 कॅरी 1, 9 + 1 10, म्हणजे 0 कॅरी 1, पॉईंट खाली पॉईंट, 9 + 1 10, 10 + 1 11 1 कॅरी 1, 4 + 1 5. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, सेम आहे जसा क्वेश्चन नंबर 2 केला, फक्त क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला नंबर दिले होते, इथं युनिट पण दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा सेम करायचं आहे ॲडिशन 51.4 सेंटीमीटर आणि नेक्स्ट काय दिलं आहे 68.5 सेंटीमीटर. ठीक आहे, याची पण काय करायची आपल्याला ॲडिशनच करायची आहे. 5 + 4 9, पॉईंट खाली पॉईंट, 8 + 1 9 आणि 6 + 5 11, काय येईल हे पण सेंटीमीटर. ठीक आहे, काहीच नाही, फक्त सेम क्वेश्चन नंबर 2 सारखा आहे, फक्त जे युनिट दिलेलं आहे ते लिहायचे. नेक्स्ट बघा 94.7 मीटर. आता बघा पॉईंट खाली पॉईंट देऊ आधी, इथं काय 1 4 डिजिट आहे, म्हणजेच 1 7 3 8 आणि 4 5 मीटर. आता हा मीटर मी इकडे लिहिते, इथं काय येईल आपला 0 येईल, म्हणजे 0 + 5 5, 7 + 4 काय ते 11 1 कॅरी 1, पॉईंट खाली पॉईंट, 8 + 4 12, 12 + 1 13, म्हणजेच 3 कॅरी 1, 9 + 1 10, 10 + 3 13, 3 कॅरी 1, 7 + 1 8 आणि 1 ॲज इट इज. म्हणजे हे आपलं ॲन्सर आलं, पण हे कशामध्ये येईल मीटरमध्ये. बघा थर्ड नंबरचं काय आहे 5158.75
आणि इथे किती डिजिट नंतर आहे 3 डिजिट नंतर, म्हणजेच कुठे येईल पॉईंट खाली पॉईंट 148.25. नेहमी पॉईंट खाली पॉईंटच आला पाहिजे. इथं पण काय दिलेलं आहे रुपी आणि याचं पण युनिट काय दिलेलं आहे रुपीज. ठीक आहे. बघा आता ॲडिशन 5 + 5 10 0 कॅरी 1. 7 + 1 8 8 + 2 10 म्हणजे 0 कॅरी 1. पॉईंट आहे तिथं म्हणून पॉईंट खाली पॉईंट. 8 + 1 10 8 + 1 9 9 + 1 10 म्हणजे 0 कॅरी 1. 5 + 1 6 6 + 4 10 0 परत कॅरी. 8 + 1 9 9 + 1 10 0 कॅरी 1. 5 + 1 6 आलं काय येईल आपलं 6000.00 रुपीज. अशा प्रकारे मी इथं प्रॉब्लेम सेट नंबर 41 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.